गोष्ट तुम्हाला दाखवायची होती. हे बघा, हे हॉस्पिटल आहे. हॉस्पिटलच्या बाजूलाच हे हॉस्पिटल आणि त्याच्याच बाजूला हा वाईन शॉप आहे. म्हणजे आपण आजारीसुद्धा इथेच पडायचं, आपल्याला ट्रीटमेंट घ्यायची आणि लगेच वाईन प्यायची. पहिल्यांदा आजारी पडायचं, नंतर ट्रीटमेंट घ्यायला हॉस्पिटलमध्ये जायचं. म्हणजे हे जे माणसं पण जे असे आहेत ना, हॉस्पिटलच्या बाजूला त्यांनी वाईन शॉप ओपन केलं आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतो, वाईन भरपूर प्यायची, आजारी पडायचं आणि ट्रीटमेंट घ्यायला, ऑपरेशन करायला, हे करायला या ठिकाणी यायचं आहे. बघा, वाईन शॉपच्या बाजूला हे आहे बियर वाईन शॉप आणि मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. म्हणजे मल्टी स्पेशालिटी आहे, सर्व काही ट्रीटमेंट होतं त्या ठिकाणी. म्हणजे एक सांगण्याचं तात्पर्य असं आहे की हॉस्पिटल ज्या ठिकाणी आपलं आजाराचं उपयोगी निदान होतं, त्याच ठिकाणी जर तुम्ही असे जर परमिशन जर देत असाल, असले वाईन शॉप, बिअर बार, दारूचे वगैरे दुकान ओपन करायला, त्या लोकल जे आपले पंचायत वगैरे आहेत त्यांचं लक्ष कुठं आहे. हा एरिया थोडंसं आउटसाईडला म्हणून तिथं सोडून द्या, पण हे पूर्णपणे इल्लीगल आहे. आता आपले पब्लिकसुद्धा इकडे काही जास्त लक्ष द्यायला मागत नाही. तसं बघायला गेलं तर असं नाही पाहिजे. हॉस्पिटल आहे, त्याच्या बाजूला जो वाईन शॉप आहे ते सुद्धा रोड टच आहे या ठिकाणी. ते रोडला लागून रोडला म्हणजे ते ड्रायव्हर लोक वगैरे असतात गाडी वगैरे चालवणं, त्यांनासुद्धा धोकादायकच आहे. इतर काय ड्रायव्हर लोक जे खाणारी पण असतं ते काय थांबणार नाही, त्याच्यात दाबून पिणार. हॉस्पिटल्समध्ये तुम्ही ट्रीटमेंटसुद्धा घ्या आणि तो वाईनसुद्धा आमची घ्या, असा अर्थ होतो. जबरदस्त वाईन काय एकदम स्ट्रॉंगवाली, लगेच तिथेसुद्धा अशी ट्रीटमेंट घ्यायला या. म्हणजे हॉस्पिटल त्याच्याच बाजूला वाईन शॉप.